नमस्कार मंडळी. आषाढ महिना बघता बघता संपला आणि श्रावण कधी सुरू झाला हेच आपल्याला कळलं नाही. आता बघा ना, श्रावण महिना म्हटल्यानंतर स्त्रियांना किती उत्साह असतो तो. आता श्रावण महिन्यात श्रावण हे नाव का पडलं असेल तर श्रावण महिन्यात पौर्णिमेला किंवा आसपास श्रवण नक्षत्र येतं म्हणून श्रावण नाव हे पडलेलं आहे. आता श्रावण महिन्यात स्त्रिया किती उत्साह असतात हे तुम्हाला आणि मला माहितीच आहे, होय की नाही. श्रावणात नागपंचमी असो किंवा रक्षाबंधन असो किंवा मंगळागौर असो, मंगळागौरीला तर अत्यंत उत्साही माणूस असतं. नवीन लग्न झालेल्या स्त्रिया तर केव्हा एकदा मंगळागौर येते आणि केव्हा एकदा मी घरात अगदी नाच करेल असंच वाटत असतं त्यांना. श्रावणाचं आणि निसर्गाचं जवळचं नातं आहे आणि एवढं नव्हे तर आपल्या अनेक कवींनी अनेक कवितांमध्ये श्रावणाचं एवढं वर्णन केलेलं आहे की विचारूच नका. मंडळी, कवी मंगेश पाडगावकरांनी आपल्या एका कवितेत इतकं सुंदर श्रावणाचं वर्णन केलेलं आहे. श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा. पण मंडळी, आपल्याला मात्र ह्या श्रावण महिन्यातल्या सण वार उत्सव ह्या सगळ्यांची माहिती घ्यायची आहे. तर मंडळी, आज पहिला श्रावणी सोमवार. आता सोमवारशी मी एक छोटीशी कहाणी सांगते. एक राजा होता, त्याला 4 राण्या होत्या. 4ही राण्यांना त्याने आपापली कामे वाटून दिली. पहिल्या राणीला दूध दुभत्याचं काम दिलं, दुसऱ्या राणीला स्वयंपाकण्याचं काम दिलं, तिसऱ्या राणीला मुला सांभाळण्याचं काम दिलं आणि चौथ्या राणीला आपली स्वतःची सेवा करण्यास सांगितलं. पुढे काही दिवस गेल्यानंतर 4ही राण्यामध्ये आपापसात भांडणं होऊ लागली. ते राजाच्या कानावर आलं. राजा उदास होऊन बसला. तो एका आश्रमात गेला आणि तिथेही तो चिंताग्रस्तच होता. तिथे त्याला वशिष्ठ ऋषी भेटले. राजाने वशिष्ठ ऋषींना नमस्कार केला आणि तो जाऊन बसला. तेव्हा वशिष्ठ ऋषींच्या लक्षात आलं की राजा चिंताग्रस्त दिसतोय, आपण त्याची चौकशी करावी. म्हणून राजाला वशिष्ठ ऋषींनी विचारलं, का आज तुम्ही चिंताग्रस्त दिसता? तेव्हा राजाने आपल्या 4ही राण्यांची हकीकत सांगितली. तेव्हा त्याला असं वाटलं की आपण राजाला मदत करावी. म्हणून वशिष्ठ ऋषी त्यांच्या वाड्यात गेले. वाड्यात गेल्यानंतर 4ही राण्यांना वशिष्ठ ऋषींनी बोलवलं आणि प्रत्येकीला आपले आपले विचारलं की का तुम्ही भांडता आहात. तेव्हा पहिल्या राणीने सांगितलं की मला दूध दुभत्याचं काम मीच का करायचं, असं वशिष्ठ ऋषींना त्या राणीने सांगितलं. वशिष्ठ ऋषीने अंतर्ध्यान लावले आणि त्यांच्या लक्षात आलं आणि राणीला म्हणाले, अगं तू मागच्या जन्मी गाय होतीस आणि तू रानावनात फिरत होतीस आणि जवळच एक शिवलिंग होतं. 2 प्रहरी त्या शिवलिंगावर तू दुधाची धार सोडायचीस, म्हणजेच अभिषेक घालायचीस. मग शिवलिंग म्हणजे शंकर प्रसन्न झाले आणि तुला राजाची राणी बनवलं. आता हे काम दूध दुभत्याचं असलं तरी तू ते पूर्णपणे कर, म्हणजेच राजा तुझ्यावर प्रसन्न झाला, म्हणजेच शंकर प्रसन्न झाले असं समजून तू सेवा कर. आणि परत वशिष्ठ ऋषी दुसऱ्या राणीकडे गेले आणि त्याने त्याला विचारलं. तेव्हा राणीने त्यांना सांगितलं की मीच का स्वयंपाक करू. तेव्हा वशिष्ठ ऋषींनी अंतर्ध्यान लावल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ती मागच्या जन्मी एका ब्राह्मणाची बायको होती. गरीब ब्राह्मण होता तो, म्हणून ती कोरांना भिक्षा मागण्यास 5 घरे फिरायची. कोरांना भिक्षा 5 घरे मागून जितके होईल तेवढ्याचाच ती स्वयंपाक बनवायची आणि शंकराला नैवेद्य दाखवायची. तेव्हा वशिष्ठ ऋषी म्हणाले,
की शंकर प्रसन्न झाल्यामुळे तुला राजाची राणी बनवली, म्हणून तू आता सगळ्यांना स्वयंपाक करून सगळ्यांचे आत्मे शांत कर, म्हणजेच शंकर प्रसन्न होतील आणि राजा आनंदी होईल. परत वसिष्ठ ऋषी तिसऱ्या राणीकडे वळाले. तेव्हा त्या राणीने सांगितले की मीच का मुलं बाळ सांभाळायची. तर वसिष्ठ ऋषींनी अंतर्ध्यान लावले आणि सांगितले की तू मागच्या जन्मी एक वानरीण होतीस. तू चांगली चांगली फळे शिवलिंगावर प्रसाद म्हणून देत होतीस, त्यामुळे शंकर तुला प्रसन्न झाले आणि तुला या राजाची राणी बनवली. आणि राजाने तुला जे काम दिले मुलं बाळ सांभाळायची ते तू अगदी व्यवस्थितपणे सांभाळ, म्हणजेच राजा समाधानी होईल आणि शंकर तुला प्रसन्न होतील. पुढे वसिष्ठ ऋषी चौथ्या राणीकडे गेले. राणीला विचारताच राणी म्हणाली की मीच का सेवा करायची. तेव्हा वसिष्ठ ऋषी म्हणाले की तू मागच्या जन्मी घार होतीस, आभाळात उंच उंच उडत होतीस आणि 2 प्रहरी तू शिवलिंगावर सावली धरलीस, त्यामुळे शंकर तुला प्रसन्न झाले आणि या राजाची राणी बनवली. ह्या जन्मी तू राजाची उत्कृष्ट सेवा कर, म्हणजे शंकर तुला प्रसन्न होतील. मंडळी, आता आपल्याला लक्षात आलं असेल की या कथेतून आपण काय घ्यायचे. तर आपल्याला जेवढी म्हणून कामे नेमून दिलेली आहेत ती अगदी प्रयत्नशील पूर्ण करावी.